सो मित्रांनो, हे असे हा हॉल आहे, हे एंट्रन्स आहे आणि हा हॉल आहे. त्यानंतर हे एक छोटंसं किचन दिलं जातं आणि एक हे असं संडास बाथरूम आहे. संडास बाथरूम एकामध्येच आहे आणि हे एक किचन आहे. हा एक हॉल आहे आणि इकडे एक बेडरूम आहे. इथंच झोपलो होतो काल रात्री. तर हा एक छोटासा टूर होता या रूमचा आणि बाहेरचं पण दाखवलं. मी म्हटलं हे दाखवून द्या अगोदर, नंतर काल काय झालं ते सांगा. सो मित्रांनो नमस्कार, मी तुमचा लाडका आणि आवडता तुषार पाटील विश्वभ्रमण या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर काल रात्री मी 12 वाजता पुण्यामध्ये आलेलो चाकण चौकात आणि हा राहुल आहे आणि गौरव खानदेशचा आहे आणि हा ओम, हे दोघं माझे क्लासमेट आहे. हा आणि हा आम्ही तिघंही ITIला होतो सोबतच आणि त्यानंतर हे इथं जॉबसाठी आहेत आणि मी घरी रिकाम टेकडा आहे म्हणून फिरायला निघालो. बरं ते असू द्या. आणि मी काल रात्री औरंगाबादमधून निघालेलो 6 वाजता पुण्यासाठी. रात्री 12:30 वाजता पोहोचलो आणि राहुलनं मला होस्ट केलं, म्हणजे पिकअप केलं आणि त्याच्या रूमवर आलो. तर रात्रीचा व्हिडिओ तर मी बनवू शकलो नव्हतो कारण खूप जास्त थकलेलो होतो. दारव्यावरून पुण्यापर्यंत 595 किलोमीटर अंतर डिस्टन्स कव्हर केलेलं मी. त्यानंतर एकदम टायर्ड झालेलो म्हणून व्हिडिओ पण नाही बनवू शकलो आणि एडिट पण नाही करू शकलो. तर आत्ता सकाळी उठून व्हिडिओ एडिट केला आणि अपलोडिंगला लावलेला आहे. तर आता हा मित्र माझा म्हणत होता की जी माझी बॅग आहे या साईडला आहे ठेवून, याच्यावर स्कॅन करून पाहतो म्हणत होता. हे जी मी लावलं ना क्राऊड फंडिंग, म्हणजे मदतीसाठी पैसे पाठवा म्हणून, तर हे पे करून पाहतो म्हणत होता. तर अरे बा, डायरेक्टच झालं. किती पाठवणार आहे? 21 रुपये पाठवणार आहे पहिली. तर पहिली बोवणी येणं केली आहे गौरवनं, खानदेशचा आहे हा. तर मदत आलेली आहे 21 रुपयाची. तर तुम्ही मदत करा. सॉरी, तुम्ही आता कशी करणार आहे? हां, तुम्हालाही करता येते. माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे बघा, आणि माझ्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये क्राऊड फंडिंग एक टेम्पलेट आहे, त्याच्या खाली पूर्ण डिटेल्स दिलेले आहे, बँक डिटेल्स आणि फोनपेची आणि पेटीएमची. त्याहून तुम्ही मला मदत करू शकता माझ्या ट्रॅव्हलिंगमध्ये आणि सपोर्ट करू शकता आपल्या मराठी माणसाला. आणि मी एक माझं ट्रॅव्हलिंग करण्यामागे एक मोठं उद्देश असा आहे की मी एक असा यूट्यूबर आहे जे की फिरतो पण मराठीत ब्लॉग आणि मराठीतच एक्सप्लोअर करतो. आणि महाराष्ट्रातले असे काही आणि कित्येकच यूट्यूबर असे आहेत की फिरतात पण मराठीत एक्सप्लोअर नाही करत किंवा हिंदीत बोलतात. पण मला असं करायचं आहे की एक्सप्लोअर तर करायचं आहे पण फक्त मराठीतच, आणि फिरायचं आहे, खूप सारं दाखवायचं आहे आणि हे सिद्ध करून दाखवायचं आहे की मराठी माणूस काय करू शकतो. तर आता मी इथं पुण्याला आहे. तर माझा हा जो ट्रॅव्हलिंगचा सफर आहे रायगड ते केदारनाथ होणार आहे आणि मी उद्या निघणार आहे इथून रायगडसाठी, कारण 6 जूनचा सोहळा आहे, राज्याभिषेक सोहळा. तर आज रेस्ट घेतो मी. आज दिवसभर म्हणजे ज्या ठिकाणी यायला, पुण्याला यायला 2 दिवस लागायचे, मी एका दिवसामध्ये पोहोचलो म्हणून आज इथं एक दिवस रेस्ट करणार आहे आणि उद्या निघणार आहे रायगडसाठी. राज्याभिषेक सोहळा एक्सप्लोअर करणार आहे, तिथून मग डायरेक्ट केदारनाथसाठी निघणार आहे. तर तुम्ही ही जर्नी एन्जॉय करा माझ्यासोबत, माझे व्हिडिओ पाहून, आणि इतर लोकांना शेअर करा आणि जेणेकरून आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोक पाहू शकतील. आणि हां, मराठी माणसाला सपोर्ट करा. तर मी तुमचा लाडका आणि आवडता तुषार पाटील पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडिओमध्ये आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.